नमस्कार. जल आणि भूमी व्यवस्थापन संस्था अर्थात वाल्मी या संस्थेच्या वाल्मी महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवरती मी रुपाली गोरे आपलं स्वागत करते. आजच्या हितगुज सदरात आपण एका वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की शासन ध्येय धोरणे ठरवतं, त्याचे कायदे करतं आणि ह्या कायद्याची अंमलबजावणी जनतेसाठी केल्या जाते. परंतु या कायद्यामध्ये कोणत्या बाबींचा समावेश असावा जेणेकरून जनतेला फायदा होईल, हे एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. सेंटर फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स पुणे या संस्थेने या महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष द्यायचं ठरवलेलं आहे. चॅरिटी इन्स्टिट्यूटद्वारे नेमकी ध्येय धोरणांची अंमलबजावणी कोणत्या गोष्टीसाठी केली जावी जेणेकरून जनतेला फायदा होईल, याच्यासाठी महत्त्वाने आणि बारकाईने लक्ष दिलं जात आहे. या चॅरिटी इन्स्टिट्यूटमध्ये वेगवेगळे वरिष्ठ स्तरावरील अधिकारी कार्यरत आहेत किंवा ह्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं हे मार्गदर्शन गव्हर्नमेंटला केलं जातं. आजचा सगळ्यात ज्वलंत विषय म्हणजे पाणी, आणि पाण्यावरती जेवढं शासनाला म्हणा जनतेला म्हणा मार्गदर्शन केलं जाईल ते फार थोडं असंही आपल्याला म्हणता येईल. परंतु हे मार्गदर्शन जेवढ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं आणि अनुभवी अधिकाऱ्यांकडनं होईल त्याचा निश्चितच फायदा राज्यातील जनतेला होणार आहे. पाणी या विषयावरती शासनाला मार्गदर्शन करण्यासाठी त्यामध्ये एका विशिष्ट आणि महत्त्वाच्या व्यक्तींनी सहभाग नोंदवलेला आहे. तर त्या महत्त्वाच्या व्यक्तीला आज आपण आपल्या हितगुज सदरामध्ये चर्चा करण्यासाठी आणि नेमकी ही संस्था कशी काम करते, याचा फायदा जनतेला आणि शासनाला कसा होणार आहे याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलेलं आहे. मी प्रकाश मिसाळ सर यांचं स्वागत करते. सर नमस्कार. नमस्कार. सर हे उत्तर महाराष्ट्र प्रदेश नाशिक विभाग जलसंपदा विभागामध्ये मुख्य अभियंता या पदावर कार्यरत आहेत आणि सर सेंटर फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स पुणे या चॅरिटी संस्थेचे संस्थापक सदस्यही आहेत. तर आता आपण सरांशी याविषयी जाणून घेणार आहोत. सर, ही संस्था नेमकी कशी स्थापन झाली आणि याच्या स्थापनेमागचा उद्देश काय आहे? सेंटर फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स पुणे ही संस्था खऱ्या अर्थाने राज्य शासनाची स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स म्हणजे UPSCच्या तयारीसाठी जी राज्य शासनाने संस्था स्थापन केली आहे त्याच्या माजी विद्यार्थ्यांनी मिळून ही संस्था पुण्यामध्ये स्थापन केली. सदरची संस्था ही नॉन प्रॉफिट आणि अशासकीय अशी संस्था असून याच्या मेन उद्देश हा शासन व सर्वसामान्य जनता याच्यामध्ये एक दुवा साधण्याचं काम करण्यासाठी या संस्थेचा मेन उद्देश असल्यानं त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावरती ही संस्था काम करत असते. त्यामध्ये काम करत असताना एखादा विषय निवडून जो लोकांच्या जीवनमरणाशी संबंधित आहे त्याच्या माध्यमामधनं प्रचलित शासन नियम किंवा प्रचलित कायदे याच्यामध्ये अनुषंगिक काही बदल करणं गरजेचं आहे का, की जेणेकरून त्या विषयामध्ये तो जास्त लोकाभिमुख होऊ शकतो. तर त्यासाठी ही संस्था काम करत आहे. आमचा पहिला कार्यक्रम मराठी भाषा सद्यस्थिती व त्यावरील उपाय असा तो विषय घेऊन त्याच्या माध्यमातून गेल्या वर्षी ऑक्टोबर 2023ला आमच्या संस्थेची स्थापना आणि त्या अनुषंगाने 1 दिवसाची कार्यशाळा पुणे येथे घेतली होती. त्यानंतर पाणी या विषय जो आपणा सर्वांना माहिती आहे त्या विषयासंदर्भात आम्ही फेब्रुवारी 2024मध्ये पुणे येथेच 1 दिवसाची कार्यशाळा घेतली गेली. या विषयामध्ये आम्ही संस्थापक सदस्य असे 13 सदस्य आहेत जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात. जसं मी जलसंपदा विभागामध्ये मुख्य अभियंता म्हणून काम करत असल्यामुळे गेल्या 25-30 वर्षाचा माझा त्याच्यातला अनुभव आहे. तसेच वेगवेगळे विषय जसे सहकार असेल किंवा सेल्स टॅक्स किंवा GST किंवा इन्कम टॅक्स किंवा मराठी भाषा अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये काम करणारी आमच्याबरोबर ही संस्थापक सदस्य आहेत जे SIC स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअरचे माजी विद्यार्थी होते. त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयामध्ये जी तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यायचा आणि त्या विषयामध्ये त्यांचे जे काय विचार आहेत की जे
आजच्या घडीला जास्त परिणामकारक होऊ शकतील ते विचाराची देवाणघेवाण त्या एक दिवसाच्या कार्यशाळेमधून करून त्याचं डॉक्युमेंटेशन करणे आणि ते डॉक्युमेंटेशन शासनापर्यंत पोहोचवणे जेणेकरून शासन त्याच्या अनुषंगाने काही कारवाई करू शकतं का किंवा करता येईल का शासनाला, असा आमचा प्रयत्न असणार आहे. बरं सर, मग आता जी तुम्ही सांगितलं की तुम्ही पूर्वी असा उपक्रम केलेला आहे मराठी भाषेबाबत, तर त्याचा रिस्पॉन्स शासनाकडनं आपल्याला कसा मिळाला? खरं तर मला सांगायला आनंद आहे की त्यावेळेचे मराठी भाषा विभागाचे सचिव जे होते तुकाराम मुंडे साहेब, जे आमचे SICचे माजी सदस्य देखील आहेत आणि मित्र देखील आहेत, त्यांनी ते दिवसभर त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि त्याच्या माध्यमातून जे काय वेगवेगळे विषय आम्ही त्या दिवशी चर्चेला गेले, विशेषतः सर्वात महत्त्वाचा विषय आम्हाला असा वाटला की महाराष्ट्रामध्ये देशांमधून वेगवेगळ्या राज्यांमधून वेगवेगळी बोलीभाषा बोलणारे लोक कामानिमित्त येत असतात, परंतु त्यांना मराठी भाषा जर व्यावहारिक ज्ञानाच्या अनुषंगाने शिकायची असेल तर शासन स्तरावरनं असा कुठलाही असा आज माध्यम उपलब्ध नाही आहे. तर ते सोप्या पद्धतीने, जसं एखादा आजकाल ॲपचा जमाना आहे तसं एक ॲप आपल्याला उपलब्ध करता येऊ शकतं का शासनाच्या जे काय टेक्नॉलॉजिकल विंग आहे त्याच्या माध्यमातून, तसा त्या चर्चेमध्ये विषय आला होता आणि तो त्यांनी सकारात्मकरित्या घेऊन त्याच्यावरती निश्चितच कारवाई शासनाने चालू केली आहे. त्यामुळं शासन हे निश्चितच या बाबतीत सकारात्मक असणार आहे, याच्याविषयी काही शंकाच नाही. आपण या फॉरममध्ये काम करत आहात, आपल्याला कोणत्या बाबीवरती शासनाने आणि जनतेने जास्त लक्ष दिलं पाहिजे असं वाटतं? आम्ही जे 13 जण वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने आणि गेल्या 30-35 वर्षापासून एकत्र आहोत, त्याच्या माध्यमातून आमचा जो डोमेन तयार झालेला आहे, एक्सपर्टाईज तयार झालेला आहे, त्याच्या माध्यमातून राज्यभरातले जे काय त्या विषयातले तज्ज्ञ माणसं आहेत, म्हणजे पाणी व्यवस्थापनामध्ये काम करणारी जी माणसं आहेत, पाणी या विषयावरती काम करणारी जी माणसं आहेत, त्यांना एकत्र करून त्यांची जी काय आजच्या विषयाच्या आजच्या कालावधीच्या अनुषंगाने जे प्रश्न आहेत पाण्याविषयीचे, त्याची चर्चा घडवून आणणे आणि त्या चर्चेच्या माध्यमातून शासन असेल किंवा सर्वसामान्य जनता असेल यांना आपल्याला असे काही सोल्युशन्स देता येऊ शकतील का किंवा काही सजेशन्स देता येऊ शकतील का. जसे सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून मला जर सांगायचं ठरलं तर आपण सोसायटी ज्या आता शहरी भागामध्ये तयार होतात, जिथे एक 25 पासून 2000-3000 पर्यंतची लोक वस्ती करून राहतात, तर त्यांनी त्यांचं वॉटर बजेटिंग जर केलं तर त्या वॉटर बजेटिंगची संकल्पना सोसायटीने उचलून जर धरली तर ती सर्वसामान्य इतर भागांमध्ये पण जाऊ शकते. अशा प्रकारची सोल्युशन्स किंवा ऑप्शन्स आम्ही जर शासन किंवा सर्वसामान्यांना देऊ शकलो तर मला वाटतं मोठं काम त्याच्यातनं होईल आणि तसा आमचा प्रयत्न आहे. म्हणजे तुम्ही एक जलतज्ञाऐवजी एक पथदर्शक भूमिका तुम्ही तिथे निभावत आहे असं म्हणण्यास आम्ही या विषयातल्या वेगवेगळ्या तज्ज्ञांना किंवा काम करणाऱ्या माणसांना एक प्लॅटफॉर्म आमच्या या फोरमच्या संस्थेच्या माध्यमातून सर्वांना उपलब्ध करून देऊ, जेणेकरून तो प्लॅटफॉर्म हा शासन जनता यामधील एक दुव्याचं काम करेल, असा त्याच्यातला एक मतितार्थ आपण घेतला तरी काही हरकत नाही. अच्छा, म्हणजे ब्रिज बिटवीन गव्हर्नमेंट अँड पीपल. ओके. अजून असं काही पाण्याच्या बाबतीत आता तुम्ही सांगितलं की काही त्यांना कॉन्क्रीट ठोस या जलतज्ञ जे सोसायटीमध्ये काम करतात किंवा समाजात काम करतात, तर त्यांची चर्चा घडवून आणून त्यांच्या ज्या आयडियाज आहेत ते गव्हर्नमेंटला तुम्ही देणार आहात. मग जलसंपदा विभागामध्ये जे आपण व्हॉल्युमेट्रिक बेसिसवर पाणी देतो, पाणी वापर संस्था निर्माण करतो, त्याचं कार्यचलन आपण करतो, तर मग ह्या अजून स्ट्रेंथनिंग त्यांची व्हावी याच्यासाठी काही प्रयत्न केले जाणार आहेत का? निश्चितच मॅडम, आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे फेब्रुवारी 2024ला पुण्यामध्ये जी एक कार्यशाळा घेतली होती, त्या कार्यशाळेमध्ये पाणी वापर संस्था सद्यस्थिती व सक्षमीकरण या विषयावरती वेगवेगळ्या तज्ज्ञांचे आम्ही त्याच्यामध्ये सजेशन्स घेतले होते, त्यांचे मार्गदर्शन घेतलं होतं आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल त्याचा रोडमॅप आता त्या एक दिवसाच्या कार्यशाळेमध्ये निश्चित केला गेलेला आहे आणि तो आम्ही लवकरच शासनाला एक लिखित रूपात सादर करणार आहोत आणि निश्चितच मला वाटतं शासन देखील या बाबतीत सकारात्मक असेल, कारण त्यावेळेला शासनाच्या वतीने
जॉईंट सेक्रेटरी श्री नार्वेकर व आमच्या GMIDCचे ED एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री तिरुमनवार साहेब होते आणि त्यांनी देखील ही संकल्पना उचलून धरली होती. त्यामुळे मला त्याच्यात निश्चितच आनंद आहे की शासन त्याप्रमाणे त्याला सकारात्मक प्रतिसाद देईलच. अच्छा, म्हणजे 2005चा जो सिंचन व्यवस्थापनाचा जो कायदा आहे, जो शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी बनवलेला आहे, तर ही तुमची संस्था त्याला सपोर्टर म्हणून काम करणार आहे का सर? निश्चित. आपण जसं सांगितलं की आम्ही प्रत्येक विषयात याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे तुमच्या फॉरममध्ये. पाण्याचा ईच अँड एव्हरी ड्रॉप यूज करणारी जी सामान्य जनता आहे, वापरणाऱ्या जे ग्रासरूट लेवलचे लोक आहेत, तर त्यांच्यासाठी वेगळं काही करण्याचा आपला मानस आहे का? फार महत्त्वाचा प्रश्न आहे मॅडम. कारण पाणी काय फक्त आपण सिंचनासाठीच म्हणून असं वापरत नाही आहेत. पाण्याचा हा सर्व सजीव सृष्टीसाठी एक महत्त्वाचा घटक म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. त्यामुळं आपल्याला जे काय पाणी घरामध्ये वापरायला लागतं किंवा आपल्याला त्याचा इंडस्ट्रियल यूज होतो, त्यानंतर पाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रोसेसिंगमध्ये लागतं, त्यानंतर आपल्याला शेतीबरोबरच इतरही काही ठिकाणी त्याचा पाण्याचा वापर होतो. तर आमची जी पहिली कार्यशाळा पाण्यावरती घेतली होती तिचा फोकस हा सर्वार्थाने जे आपल्याला सिंचनासाठी पाणी आपल्याकडं आज आहे असा तो फोकस होता. त्यामध्येच मग पाणी वापर संस्थांचाही विषय आम्ही चर्चेला गेला होता. त्याबरोबरच शासनाची जलयुक्त शिवारसारखी योजना जी आहे त्याच्यावरती देखील आम्ही सविस्तर डेलिब्रेशन्स केले होते. प्लस तो आपल्या ज्या नव्याने आता आपल्याला नदी जोड प्रकल्प हाती घ्यायचा आहे त्याच्यावरती देखील सविस्तर त्या दिवशीच्या 1 दिवसाच्या कार्यशाळेत चर्चा झाली होती. आता भविष्यामध्ये आपण विचारल्यानुसार आमच्या पुढच्या अजेंडामध्ये आम्हाला निश्चितच अर्बन वॉटर, की आज मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राचं शहरीकरण होतं आहे आणि त्याच्यासाठी लागणारं पाणी हे आपण निर्माण केलेले जे जलसाठे आहेत त्याच्यातनंच येत आहे आणि त्याचा परिणामकारक वापर कसा करता येऊ शकतो हा मुद्दा घेऊन देखील आम्ही पुढे जाणार आहोत. तसंच पाण्याचं मोठ्या प्रमाणात होणारं पोल्युशन ही एक आपल्यासमोरची मोठी समस्या आहे. त्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकेल, त्याबरोबरच वॉटर कन्झर्वेशन वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला कसं करता येईल. जसं मी मगाशी आपल्याला वॉटर बजेटिंगचा मुद्दा मांडला, त्याचबरोबर भूगर्भातलं पाणी जे फार महत्त्वाचं आहे. आता त्याविषयी रिसेंटली एक माननीय राष्ट्रपती महोदयांनी तो कायद्याला संमती दिली. तो आता आपण भारतभर त्याचे इम्प्लिमेंटेशन करत आहोत. तर ते भूगर्भातलं पाणी अशा वेगवेगळ्या विषयांवरती आम्ही आमच्या या संस्थेच्या माध्यमातून पाणी या विषयावरती सखोल चर्चा ही सर्वसामान्यांच्या अनुषंगाने घडवून आणणार आहोत. सर, आपल्या या फोरममध्ये जर सामान्य जनतेला काही सजेशन्स करायचे असतील पाण्यासंदर्भामध्ये किंवा वॉटर अवेअरनेस जलजागृतीबद्दल, तर त्यांना काही संधी आहे का? निश्चितच मॅडम, आम्ही आमची वेबसाईट ही याबाबत डेव्हलप करत आहोत. लवकरच एक साधारणतः 1-2 महिन्यामध्ये ती सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल. आपल्या माध्यमातून मला आनंद होईल भविष्यामध्ये की त्याचे डिटेल्स शेअर करायला. आज मी आपल्याला ते डिटेल शेअर करू शकत नाही कारण ती ऑफिशियली अशी आम्ही लॉन्च केलेली नाही. परंतु त्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्यांना एक माध्यम उपलब्ध करून देणार आहोत की विषय देखील ते आम्हाला सुचवू शकतात आणि त्या विषयांवरती अजून कुठले कुठले एक्सपर्ट त्यांना अपेक्षित आहेत ते पण ते सुचवू शकतात, जेणेकरून याला व्यापक एक सर्वसामान्याचा प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध करून देण्याचं आमचं धोरण आहे. त्याबरोबरच मी आपल्याला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की जे 2 आम्ही वेगवेगळे कार्यक्रम पुण्यामध्ये घेतले ते कार्यक्रम हे अत्यंत लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग होऊन त्याला प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये असंख्य अशा सजेशन्स आम्हाला त्या विषयांमध्ये आल्या. त्या सजेशन देखील आम्ही जो काय आमचा त्याचा डॉक्युमेंटेशन करणार आहोत त्याच्यात त्याचा निश्चितच आम्ही समावेश करणार आहोत. त्यामुळं याचा एक मोठा प्लॅटफॉर्म म्हणून निश्चितच लोकांनी बघायला काय हरकत नाही. अच्छा, म्हणजे हा ओपन फॉर ऑल असेल, फॉर वॉटर स्कॅरसिटी म्हणा, वॉटर अवेअरनेस म्हणा, या सगळ्यांबद्दल. सर, एक शेवटचा प्रश्न आपल्याला विचारते की आपण आता सांगितलं की आम्ही एक रोड मॅप तयार करत आहोत. तो फक्त पाण्याशी संबंधित असेल की इतर सर्व समावेशक विषय त्याच्यामध्ये असतील? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मॅडम की पाणी हा आमच्यासाठीचा एक विषय आहे आणि तो ज्वलंत विषय असल्या कारणाने आम्ही त्याला एक प्रेफरन्शियली आम्ही त्याच्याकडे बघत आहोत.
परंतु वेगवेगळे विषय हं. जसे मध्यंतरी महाराष्ट्रातील सहकार चळवळ आणि त्याची फलश्रुती, त्याच्यासमोर आव्हाने, किंवा अजून शेतकऱ्यासंबंधी काय प्रश्न असतील, अर्बनायझेशनमुळे होणारे काय प्रश्न असतील, या सर्व विषयांवरती आम्हाला निश्चितच या आमच्या फोरमच्या माध्यमातून प्रकाश टाकायला आवडेल. त्याविषयी आम्ही पुढचा ओव्हरऑल आमचा संस्थेचा रोडमॅप हा, जसं मग सांगितलं, 3 महिन्यातनं एक कार्यक्रम घ्यायचा आहे, तसा पुढील कालावधीमध्ये आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे एकंदरीतच सर आपल्याला काही आगामी दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जनता ही जलासाठी किंवा पाण्यासाठी तरसणार नाही म्हणा, किंवा त्यांना पाण्याविषयी जागृतीची ओळख नव्याने होईल असं आपली संस्था काम करेल अशी आशा करायला काही हरकत नाही. निश्चित. सर, आपल्याला आपल्या या फॉरमला वाल्मी परिवार, वाल्मी संस्था, आमचं वाल्मी यूट्यूब चॅनल आणि इन्स्टाकडनं खूप खूप शुभेच्छा. आपण आमच्या हितगुज या सदरात आलात आणि खूप मोलाची माहिती आमच्या वाल्मी महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलच्या सबस्क्रायबर्सला आणि एकंदरीतच सर्व दर्शकांना आणि प्रेक्षकांना दिली. त्याच्याबद्दल मी वाल्मी संस्थेच्या वतीने आणि यूट्यूब चॅनलच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.